5 वर्षाखालील बालकांमध्ये अतिसार म्हणजेच डायरियामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचा परिणाम कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे। जिल्ह्यातील 1 लाखहून अधिक बालकांची तपासणी व आवश्यक तिथे उपचार करण्यात येणार आहेत। सर्व यंत्रणांनी जिल्ह्यात ही मोहीम गावोगावी समन्वयाने राबवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी दिले। दरम्यान सर्व यंत्रणांनी जिल्ह्यात ही मोहीम समन्वयाने राबवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी दिले। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी विनोद करंजीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडे उपस्थित होते। जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आरोग्य संस्था तसंच अंगणवाडी केंद्रांचा या अभियानात सक्रिय सहभाग राहणार आहे। पालकांना अतिसार झालेल्या बालकांना तत्काळ ORS द्रावण देणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्यांचा वापर करणं, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करणं आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणं याबाबत मार्गदर्शन केलं जाईल। अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्तरावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मोहिमेत बालकांची तपासणी, आवश्यकतेनुसार ORS, झिंक गोळ्यांचं वितरण केलं जाईल। अतिसार प्रतिबंधात्मक जनजागृती देखील केली जाणार आहे। योग्य वेळी उपचार, ORSचा वापर आणि स्वच्छतेच्या सवयींमुळे या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते। दरम्यान अतिसाराची लक्षणं दिसताच तातडीनं जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय।